टेरेसवरील बऱ्याच कुंड्यांमधील झाडं खराब झाली, ते जी सीझनल झाडं होती किंवा काही भाज्यांची रोपं खराब झाली, तर ती सर्व माती मी कुंड्यांमधनं बाहेर काढून घेतली. त्याला 2 दिवस उन्हामध्ये चांगलं वाळवलं आहे. आणि ही माती आपल्याला परत झाडं लावण्यासाठी रिचार्ज करायची, म्हणजे नव्याने त्याच्यामध्ये काही खतं वगैरे घालायचे, कारण की ह्या मातीमधले पोषण मूल्य आता संपलेले आहे. याच्यापूर्वी याच्यामध्ये जे झाडं होते त्यांनी ते वापरलेलं आहे. तर आता काय काय खत घालायचं बघू. तर इथे मी हे शेणखत घेतलेलं आहे. शेणखत घालायचं किंवा तुमच्याकडे गांडूळ खत असेल असं कुठलंही नायट्रोजन रिच खत त्याला घालायचं. त्याच्यानंतर ही निंबोळी पेंड आहे. थोडीशी राख आहे माझ्याकडे, तर राख पण मी घालणार आहे. राख असेल तुमच्याकडे तर जरूर मिक्स करा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी आपली माती भुरभुरीत करायची, त्याच्यासाठी वाळू घालायची आहे. माझ्या मातीमध्ये ऑलरेडी वाळू आहे. आणि आता उन्हाळा येतोय तर त्याच्यासाठी आपल्याला कोकोपीट वापरायचे. कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते आणि त्याच्यामुळे आपली माती लवकर सुकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कोकोपीटचा अवश्य वापर करा. अशा प्रकारे माती तयार करून कुंड्या भरून त्यात झाडं लावा. त्याच्यात तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.